अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. काय खबर, सगळी बेस हाव. उम्मीद करताय सगळी बेसच असाल. वेलकम बॅक. एक नवीन व्लॉगवर आपल्या सगळ्यांचा स्वागत आहे. आता आपण हाव पेव्यातला. रात्री आपण हाय स्टे होते आहो. तुम्हाला बार्बिक्यूचं सगळं दाखवलेलं आहे लास्ट व्हिडिओतलं. आणि आता झालेला आहे ब्रेकफास्ट. आपण ब्रेकफास्ट करणार आहोत आणि हातनं जाणार आहोत शिंगारतलीला. आपली एक सिस्टर आहे रूमी, तिची आत्ता जस्ट नवीन शादी झालेली आहे. तिचा एक चॅनल आहे रूमीज वर्ल्ड. तर आपण तिला मिलायला जाणार आहोत आणि मग हातनं आपण तुम्हाला पुढची जर्नी दाखवणार आहोत. उम्मीद करताय तुम्ही व्हिडिओवर शेवटपर्यंत थांबाल. मॉर्निंग टाईम आणि आता आपल्याला अकबर सिराज साहेबच्या ह्या ब्रेकफास्टचा बंदोबस्त केलेला आहे. गरमागरम इडली सांबार ही बघाल तुम्ही. आहे सांबार आहे, मस्त आहे, ग्रीन चटणी आहे, इडली आहे आणि आहे आमचं एन साहेब भेटलेत ब्रेकफास्टला आणि अकबर सिराज साहेब. मॉर्निंग. चला आता आपण शिंगारतलीला चाललेला हाव. झाला आपला हातचा पेवे गावातनं. आता आपण निघताव, अलविदा बोलताव. चला मिलू इन्शाअल्लाह. चला आता आपण डायरेक्ट शिंगारतलीला मिलू. बघा आता आपण पेवेच्या पट्टीवर राहिलेला आहो. जाता जाताना रस्त्यातच आहे. तर आपण आता खालती काय रस्तो नाही. चला या एन साहेब प्रॉपर रस्तो ना दिसे मना हातनं. हाय बेस. हां चला ओके. थोडा शॉर्टकट आहे. ओके फिरून जायचं. चला आता मी तुम्हाला खालनं दाखवत आहे. हातनं जरा सांभाळून उतरायला लागतंय. यस आल्या. हे बघा मस्त एकदम पाण्याची लाट अशी येते. सर 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 आवाज येते. मच्छी मारण्यासाठी विनोद भाई. हा मच्छी मारण्यासाठी सगळ्यात बेस्ट स्पॉट आपल्या ते होय. व्हेरी नाईस. अरे वा. ते पण लोक बसतात. हा आणि ही जी तुम्ही ह्या साईडला दाखवा आता ही खडप आहे ना. हा ते खडपाला मावरा जास्ती असते. अच्छा. बसती तिकडे बघा. ही जो तो स्पॉट आहे ना ते चिचेचं एक झाड होता. हा त्याला चिचेच्या स्पॉटने लोक जास्ती ओळख यायची. ओके. तर ते पण माशाला कोमटो तंबोस वगैरे ती मिळते. कसली मच्छी लागत असेल. हा तर मस्त पैशाला आहे. भरपूर. काश ही जागा आमच्या आहे असती. मो बेहतरीन नजारा माशाअल्लाह. समोर पण गाव आहे. तो गाव खच्चा आहे हो. उमरघर गाव आहे. काय उमरघर. उमरघर. हा हे दापोली तालुक्यात पडते. दापोली. अच्छा ती अजान आहे ऐकायला येतं. जी जी बिलकुल. हा बरोबर. आर पार आहे अजान ऐकायला येतं ती पेव्यातला. आणि तिकडे पुढे जर दाखवायला इकडची शायद दिसणार नाही. ती बरोबर आहे. ती वालूची बाज चालली. यस इकडची बाज ती लालवाली दिसते जाताना. मस्त चाललो जेडी आणि मी. आणि पुढे अकबरबाईची बाईकचं स्कूटर आहे आणि आमची रुमेजा जी आहे ना तिला मुलाखतला चालतो रुमीज वर्ल्डला. जेडी बाई बाईक चालवत आहेत. त्यांची नवीन युनिकॉर्न. आणि इकडचे पेवे टू श्रींगारतली जो रोड आहे इंटरनल रोड आहे. मस्त एकदम थंडगार. गाडी चालवायला मजा येते का नाही. एक नंबर रस्ता आहे. बारका रस्ता आहे. वाकणं जास्त आहेत. सांभाळून चालवायचा. एन्जॉय करत फक्त. आता आपण चिखलीला आल्या कारुल फाटा. त्या आपण याच्या समोरनं वरती चढल्या आणि आता हा हायवे आहे सुरू झालेला आहे. हा चिपळूणशी येतं याचा रस्ता आणि हा सरळ जातो आहे गुहागरला. आणि आता मला वाटतं जवळजवळ हातनं 2-3 किलोमीटर असेल शिंगारतली. तर चला आता आपण शिंगारतलीला मिळू इन्शाअल्लाह. ही बघा ही समोर बोर्ड तुम्हाला दिसतंय गुहागर आणि जानवले राईट साईड दाखवते. आपण आता शिंगारतलीला पोहोचलेला आहोत आणि हातनं आपल्याला रुमिजाच्या घरात जायला जानवलेला राईट साईडला जायचं आहे. ही समोर तुम्हाला सिटी जी दिसते ते आहे शिंगारतली. ही बघा आता आपण रुमिजाच्या घरा पोचलेला आहोत. शिंगारतलीलाच एकदम जवळच आहे. हे समोर तिचं घर आहे आणि ही झाड बघा समोर काट्यावाला. हे कसला झाड आहे मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. चला आता आपण रुमीच्या घरातल्या जाऊया. अस्सलाम वालेकुम. सलाम. खैरियत. अल्हम्दुलिल्लाह. कैसे है रूमी. अल्हम्दुलिल्लाह. बेस हो ना. अल्हम्दुलिल्लाह. अरे वा. आणि काय आम्ही घरातल्या पोहोचायचा पहिले तुम्ही रेडी केले सगळं. कमाल आहे. कोकणी नाश्ता बघा कोकणी नाश्ता रुमीने आपल्यासाठी तयार केलेले आहेत. ही आहे आमची बहिणीच रुमिजा. तुम्हाला बोलला होता युट्यूब फॅमिली जेडी सरची. जी बिलकुल. आणि रुमिजाचा एक चॅनल आहे. चॅनलचं नाव सांगा रुमिजा. रूमीज वर्ल्ड. रूमीज वर्ल्ड. आणि तिच्यावर काय काय काम करता. ब्लॉगिंग, रेसिपी, ओके, डेली रुटीन, ओके, शादी जी ओके. तर तुम्ही काय करा रुमिजाच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी चॅनलचा तिचा जो आहे ना नाव आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनला लावीन.
आणि नक्की तुम्ही चेकआउट करा. बेस्ट डिशेस आहे ना, ते कोकणी Prawns. डिशेस बनवतस ना. हा कोकणी डिशेस. हा तर मग बेहतरीन. आणि ही रुमिदाची सासू आहे ना. अस्सलाम अलैकुम जी. हे बघा हे रुमीचं हजबंड आहेत. आणि मी मुद्दाम एंगल ऐसा लावलाय की एक साईडला त्यांना ठेवलंय, एक साईडला ती कबाट ठेवलाय. तिच्यातलं तुम्हाला सगळं मेडल्स दिसतील वरनं खालनं. आता आपण त्यांची बात करणार आहोत की भाईजान इतकं सगळं हे मेडल्स कसलं आहात. अस्सलाम वालेकुम. माझे हे सगळे जे मेडल दिसतात तुम्हाला, ह्याच्यात तुम्हाला अगदी डिस्ट्रिक्ट पासून घेऊन स्टेट चॅम्पियनशिपचे आहेत, नॅशनल चॅम्पियनशिपचे आहेत. ह्याच्यात एक इंटरनॅशनलचे 2 मेडल आहेत. एक इंटरनॅशनल ज्युनियरचा गोल्ड आहे, एक सिनियर इंटरनॅशनलचा एक ब्रॉन्झ मेडल आहे इथे. आणि ते एशियन चॅम्पियनशिप झाले तर 2012ला बांगलादेशला, तर बेस्ट प्लेअर अवॉर्ड पण इथे एक आहे. त्यानंतर हे बहुत सारे सगळे जवळजवळ मी 10 ते 12 टाइम महाराष्ट्र स्टेटचं गोल्ड मेडलिस्ट आहोत. त्याच्यानंतर 5 टाइम नॅशनल मेडलिस्ट आहोत. आणि ही सगळं तर आहे पॉसिबल. तर माझे पॅरेंट्स आहेत, ठीक आहे, पुरी फॅमिलीचं सपोर्ट आहे. आणि मेन म्हणजे माझे कोच आहेत डॉक्टर योगिता खाडे. त्याही बचपनपासूनच खूप सपोर्ट राहिले, त्यांचं होऊन सगळं पॉसिबल झालं. आणि एक मी स्पेशल मेडल दाखवतो तुम्हाला. ही नॅशनल गेम्सचा मेडल आहे. ही 1923 पासून 2023 तक ही गुहागर तालुक्याचा पहिला मेडल आहे. अरे वा. आणि याच्यासोबत माझे कोच पण होते खेळूला, डॉक्टर योगिता खाडे. ते त्या कॉम्पिटिशनला त्यांचा गोल्ड मेडल होता. म्हणजे नॅशनल गेम्स म्हणजे काय असते, नॅशनल गेम्स आहे की इंडियाची, जशी आपली इंटरनॅशनल ऑलिम्पिक्स होते तशी एक आपली इंडियाची ऑलिम्पिक्स असते. ही हर 4 सालच्या नंतर कंडक्ट होते. इंडियन ऑलिम्पिक त्याला कंडक्ट करते. आणि आपण प्रत्येक स्टेटचे जे टॉप प्लेअर असतात, म्हणजे पुऱ्या इंडियातले एका कॅटेगरीत पुऱ्या इंडियाचे 8 प्लेअर खेळतात. 8च्यातनी जे टॉप असतात त्यांना मग ती रँकिंग येते, ठीक आहे. त्याच्यामध्ये आता माझा महाराष्ट्राला रिप्रेझेंट केला मी नॅशनल गेम्सला, जो आपल्या गोवाला झालं. तुम्ही टीव्हीवर बघला असाल जी. 37th नॅशनल गेम्स झालं गोवाला. त्याच्यात माझा ब्रॉन्झ मेडल आहे. आणि आपले जे यंग जनरेशन आहे त्यांना सांगेन मी, तुम्ही स्पोर्ट्सशी जोडा. मग स्पोर्ट्ससोबत तुमची स्टडी पण कम्प्लीट करा. आणि स्पोर्ट्सचा तुम्हाला बेनिफिट ही आहे की तुम्हाला जो गव्हर्नमेंट जॉब्स आहेत त्याच्यात तुम्हाला रिझर्वेशन आहे. तुम्हाला जे अगर तुमचा मोठा मेडल आहे ते तुम्हाला डायरेक्ट भरतीत पण तुम्हाला डायरेक्ट जी आपण थेट नियुक्ती बोलतो, जी क्लास 2, क्लास 3, क्लास 1ची जॉब आहे त्यांना तुम्हाला डायरेक्ट जॉईन करता येईल, ठीक आहे. मोप शुक्रिया तुमचा आमच्याशी बोलल्याबद्दल. चला रुमी, अल्लाह हाफिज. हा चला भाईजान, मिलू इंशाअल्लाह ताला. ओके, अल्लाह हाफिज. हे शिंगारतली बाजार आहे, हे बघा. आणि एन साहेब बोलतात थोडंसं रिफ्रेशमेंट घेऊया. तर हा हॉटेल समाधान दिसला आम्हाला. तर आता आपण जाणार आहोत समाधान हॉटेलमध्ये, बघूया काय मिळते आपल्याला. थोडा बहुत हा बरंच काय दिसतं. पेटीस आहे, वडा आहे, 65 समोसा आहे. व्हेरी नाईस, मस्त. आणि रश पण फुल आहे. पुन्हा वडापाव घेतलेला आहे. वड्याची साईज मस्त आहे, पाव पण मोठा आहे. आणि यांचं आपण घेतले नाहीत रस्सा वडा. आणि ह्या भाईने पण वडापाव घेतले नाही. तर आता शिंगारतलीशी अकबरबाई रिटर्न घरात चाललेला आहात परत पेव्याला. आणि आपण आता चाललो आहे दाभोलला. हां चला, मोप शुक्रिया अकबरबाई. मोप शुक्रिया तुमचा पण यासाठी. जजाकल्लाह खैर. ओके चला, अल्लाह हाफिज. आता आपण पण हातनं निघू दाभोलला जायला. आणि अकबरबाई पण गेलं त्यांच्या गाडीवर भेटून. आता ते निघून जातील. चला एन साहेब बैसा. चला, फायनली आपण नवानगरला पोचलेलो आहोत. ही बघा समोरनं जेटी येते. आता आपल्याला जल्दीशी पोचायला पाहिजे. हिंचा फेर आहे 10 रुपये आणि ह्या मोठ्या जंगल जेटीचा 20 रुपये फेर आहे. तर चला पटकन पोचू. हे बघा अशी पहिली आहे दाभोलच्या जेटीवरची, झोपाव्याच्या जेटीवर. बाईक सांगितलं, बाईकचा 65 रुपीज एक बाईकचं ड्रायव्हर. पाठीमागचे एक एक्स्ट्रा असेल तर 20 रुपये एक्स्ट्रा, 85 रुपीज 1+1 बाईक. हे बघा असं लागतंय. आतून गाडी बाहेर येत आहेत. गिरिजा ही शिप आहे, वेसेल आहे. हे बघा गाडी सगळे येतात बाहेर. आणि हे स्टाफ आहेत. हे बघा बराबर स्टाफ आहेत ना, हे करतात. तुझं नाव सांगा का ना.
आडनाव इरफान चोगले दाभोलचे. ओके, व्हेरी गुड. ती कार बघा ही कशी चालतात. आपले सईद बाय आहेत ना, हे सईद बाय. अच्छा, हे सईद परकार. शहीद प्रकार त्यांचे बाणकोटचे आहेत का काय त्यांच्या गावचे आहेत? सईद परकार. हा. गाव कोणता त्यांचा? दाभोलचा प्रकार आहेत. ओके, चलो ये जेडी बाय आ रहे कोकणी बात. यांना बघा बराबर. जेडी पार्किंग करा बराबर प्रॉपर. घुमा के लगाओ. और ये वेसल स्वर्णदुर्ग शिपिंग मरीन कंपनी सिरीज सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड. मस्त. आणि समोर हे RBMC आहे. यस सर. आणि हा बघा आमचे जेडी बाय उतरले पहलवान एकदम मस्तपैकी. अल्हम्दुलिल्लाह फायनली 4:45ला आपण जेटीतून पोहोचलेलो आहोत. आपण एकदम परफेक्ट टायमावर राहिले आहोत. जस्ट आपण याला एंट्री करायला आणि जेटी याला एक झालेलं आहे. तर आता आपण क्रॉस करून रिव्हर त्या बाजूला दाभोलला निघणार आहोत. दाभोलला आपले एक फ्रेंड आहेत, ते जर मिळलं तर त्यांना आपण जस्ट मिळू आणि लगेच तिथनं ताबडतोब पुढे निघणार आहोत. तर आपले एक दोस्त तुम्हाला आत्ता बोलला की अफसर बामणे साहेब, त्यांना मी कॉल केला होता आत्ता, पण ते काहीतरी स्कूलच्या फंक्शनला बिझी आहेत. तर बोलत होतं तुम्ही थांबा. बोललं मला आता थांबायला टाईम नाही, कारण मला अकलाक भाईला जामगेला सोडून मग त्यातनं परत मला महाडला जायचं आहे, रात होणार आहे. अफसर भाईला बोललं मी नेक्स्ट टाईम जेव्हा परत येणार आहे इन्शाल्लाह तेव्हा तुम्हाला मिलीन मी. हे बघा आपल्याला आपलं एक सबस्क्रायबर मिळलं समीउल्ला. काय बोलल्या? मुजावर. खच्चा आहो तुम्ही प्रॉपर? नवशाचं. अच्छा. तर आत्ता रिसेंटली आम्ही अकबरबाईच्या हातनं येत होते आणि अकबरबाईला आत्ता आम्ही काल जो प्राईज दिला तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओत बघायला मिळणार आहे इन्शाल्लाह. तर तो फोटो बघले हो काय तुम्ही? हां, एक्झॅक्टली. तुम्ही कोण लागतो अकबरबाईचं? अकबरबाईचं मी ससरोस लागता. माझी बहिणीची पोरगी त्यांना दिलेली. अच्छा, ओके. तुम्ही कोकणी बातचा व्हिडिओ केव्हापासून बघता? मी ऍक्च्युअली मी फॉरेनला होतो तर तुमचे व्हिडिओ बघायचो. अजून पण मी त्याच असता जी, आपलं अबुधाबीत असता. तुमचे नोटिफिकेशन येतात ते जस्ट बघत जातात. जी. कोकणी भाई करून ते आहेत एक, त्यांचं नाव नाही याद आहे मला. त्यांचे पण व्हिडिओ तुमचे पण व्हिडिओ येत असतात. अच्छा. जस्ट बघत. सादिक परदेशी भाई. ह्यांना ओळखता? हे कोकणी माउंटेनियर साहेब, आमचं सगळ्यांचं गुरु अकलाक नागुटणे. यांचं चॅनल आहे कोकणी माउंटेनियर. जी. चला मोप शुक्रिया. कामयाबी दे. आमीन. काय नाव तुमचं बोलता? इरफान चोगले साहेब. खच्चा दाभोलचे. जेटीवर काय करता? तिथे सिमेंटचं काम करतात. ओके. ह्याच जेटीवर आहोत. किती वर्षाचे काम करता? 4-5 वर्ष झाले. माशाल्लाह. बेस आहे काम. हा, ओके. बाकी काय आमचा व्हिडिओ बघता? बाकी ठीक. कोकणी बातचा व्हिडिओ बघता? कसे वाटतात व्हिडिओ? जबरदस्त ना. कोकणी भाषेला प्रमोट केला पाहिजे ना. हा, बरोबर. चला आपलं एक कोकणी भाई बोटीवर काम करताना आपल्याला मिळलं, मला खूप खुशी वाटली. हा, चला मोप शुक्रिया आमची बात केल्याबद्दल. बघा आता आज थोडीशी रश आहे. रिटर्नला मी आयलो तेव्हा आहे बघताय. सॉरी, मी ॲक्च्युली माईक नाही लावलाय. तुम्हाला वाऱ्याची थोडीशी आवाज येत असेल. आणि आता ही चालू झालेली आहे जेटी. ती बघा समोरनं ती एक बारीकशी बोट चालले आणि आपण आता किनाऱ्यापासून इतकं लांब आलेलं आहे. बघा हा एक किनारा आहे धोपावेचा आणि तो समोर तुम्हाला दिसतोय तो सरळ दाभोल आहे. तो तुम्ही हा बघाल. बघा आता ही चालले आणि मस्त असा एकदम वारा चाललाय, एकदम बेहतरीन. सुवर्णदुर्ग. अच्छा, दाभोलकर साहेब काय म्हणताय? जॉब करताय इथं? अच्छा, किती वर्षापासून काम करताय? वर्ष झाला. मजा वाटत असेल ना पाण्यात? हा, नुसतं इकडनं तिकडनं फिरायचं. बरं. अरे मला एक सांगा, पगार काय असतो इथं? 8,000 रुपये. खाऊन पिऊन. अरे खायला कुठं बोटीत मिळतं? तुम्ही आणता घरनं डबा? नाही ना, मग इथं आतमध्ये मिळतं का? आणि तुम्हाला कोण जेवण देतं? शेट देतं. अच्छा, तुम्ही किती खलाशी आहेत ह्याच्यावर? 5. आणि ड्रायव्हर पकडून 5. ड्रायव्हरला काय म्हणतात? ड्रायव्हर म्हणतात. मास्टर. अच्छा, ड्रायव्हर वेगळा आणि मास्टर वेगळा. दोघांचं काय काम असतं? इंजिन बघायचा. ड्रायव्हरचं काम इंजिन बघायचा, मास्टरचा चालवायचा. अच्छा. आणि ती मुलगी आता इथं तिकीट फाडत होती, तिचं काय काम आहे? तिकीट कलेक्टर आहे, म्हणजे कंडक्टर. असे सगळे मिळून 5 जण आहात तुम्ही? नाही, ती धरून 6. आणि सगळ्यांना 8,000 का? ड्रायव्हरला जास्त पगार असतो? ड्रायव्हरला जास्त आहे. जास्त असतो. 15,000.
आणि त्या मास्टरला 15 हा. अरे वा वा, छान छान छान. पण गावातल्या गावातच ना. गावच्या गाव. चला, थँक्यू. थँक्यू. ते बघा, ते समोर तुम्हाला जे खांब दिसतात ना, ते एनरॉनच. आता आपण आता त्यांच्या खालनं जायला येताना त्या थांबला नाही मी, कारण त्या सिक्युरिटी रिझन असतं, त्यासाठी आपण त्या शूट केला नाही. बघा, आपण इतका आता डिस्टन्स कव्हर केलेला आहे आणि आपण जवळ आता दाभोलला पोहोचलेलो आहोत. हे बघा समोर बोटी बघा किती आहेत ह्या बाजूला. काय मस्त सीन आहे. अजून तासाभरात सनसेट होईल. व्ह्यू बघा किती भारी आहे. आणि हे बोटी. आणि फायनली आपण आता पोचायला आलेला आहोत. बघा, ही आता खालती गेला. ठीक आहे. हो. आणि आपण आता जवळ पोचलेला आहोत. गाडीवाल्यांना घाई बघा किती. अजून थांबले नाही तर चालू केले, रिव्हर्स टाकेला. अजून पाण्यातच आहे. ही आहे एक उभी आहे रिझर्व. आणि समोर पण पॅसेंजर्स उभे आहेत. जेटी कशी लागत आहे ते तुम्हाला दाखवत आहे. मस्त एक्सपिरियन्स होता. मस्त एकदम. काय हवा चालली होती. बेहतरीन, मोप बेहतरीन. आमच्या आंबेच्या खाडीतलं नव्हती. नंतर आता हिंचं नाव बरंच ऐकलं होता आणि बैठेचा मोका मिळाला आज. हे बघा, लागली प्रॉपर. येस, व्हेरी नाईस. हे बघा, गाड्या चालले सगळी. चला, आता आपण पण निघूया. एन साहेबची गडबड बघा. एन साहेबची गडबड बघा. चला, आता आपण पण निघू. फायनली आपण दाभोलला आल्या. हे बघा, त्या बाजार लागलाय मच्छीचा हातलन. आणि आपण आता बस स्टँडवर आहो. हा तुम्हाला याचा बोर्ड दिसेल दाभोलचा. आणि एन साहेब आता गेलेत चहा प्यायला. टी ब्रेक घेतलेला आहे. चला, मी तुम्हाला आतलन दाखवत आहे. हे बघा, ह्या पाण्यातलंच हॉटेल आहे. हे बघा, ही समोर एक बोट लागलेली आहे आणि हा आजूबाजूनी पुरा पाणी आहे. ह्या थोडीशी भर टाकलेली आहे, पण ही बघा, हे बोटी लागलेले आहेत. ह्या तुम्हाला खबर आहे काय, ही मॅन, स्पायडरमॅन अशी काही नावं असतात. त्याचा हा टी मॅन. टी पियाल्याशिवाय काय दिमाग काम करत नाही, एनर्जी मिळत नाही आणि मग ती भेटून पण टाकतात ना. हा, बॅग बघा, बॅग. हे बॅगी बिगी घेऊन सोबत फिरायला लागतात. हिनातलं सगळी हर चीज, टूथपेस्ट पासून ब्रश पासून हर चीज हिनातलं. हा, बरोबर 6:03 झालेत आणि आपण दापोलीला आता पोहोचलेला आहोत. आता आपण सरळ खालती चालू हो या रस्त्याला आणि इन्शाअल्लाह आता डायरेक्ट आपण जामग्यात मिळू. एन साहेबला सोडायला जाऊ त्यांच्या घरा. अल्हम्दुलिल्लाह 7:05 आपण जामग्यातलं पोहोचलेला आहोत. अकलाक व्हायला आपण त्यांच्या घरा आणून सही सलामत पोहोचवलेला आहोत. खूप शुक्रिया तुमचा. नाईस कंपनी, बेस्ट मजा आली. 2 दिवसाचा टूर. इन्शाअल्लाह असंच आपण टूर करत राहू इन्शाअल्लाह. आणि जेडीच्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या पण चॅनलला सबस्क्राईब करा इन्शाअल्लाह. इन्शाअल्लाह. नाईस टूर. अल्लाहचा शुक्र आहे. चला मिळू. अल्लाह हाफिज. अल्लाह हाफिज. चला, आता बघू आपण महाडला किती वाजता पोहोचता. इंशाअल्लाह. अस्सलाम वालेकुम. वलसलाम. अल्लाह सफर में आसानी दे. आमीन. आमीन. अल्हम्दुलिल्लाह रातचे 8:30 वाजताना सही सलामत आपण बिलकुल आपल्या घरा महाडला पोहोचलेला आहोत. आपली रिटर्न जर्नी जी आहे महाड टू पेवे आणि पेवे टू महाड 255 किलोमीटर इतकी झालेली आहे. उम्मीद करताय तुम्हाला ही व्हिडिओ पसंत आली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक जरूर करा. तर मिळू असाच एक नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत आपला ख्याल ठेवा.